दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। तुम्ही पण बायकोच्या शोधात आहात का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की नाशिक एक तीर्थक्षेत्र आहे आणि नाशिकला आपण प्रत्येक सण हा पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करतो। मात्र नाशिकला एक आगळीवेगळी आणि अनोखी अशी परंपरा देखील लाभलेली आहे। त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत। होणाऱ्या पत्नीच्या शोधात फिरणाऱ्या नवरदेवाबद्दल। आणि अशी आख्यायिका आहे की हा नवरदेव नवसालाही पावतो बरं का। अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून हा नवरदेव आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात फिरतो। ही कथा आहे सुमारे 350 वर्षांपूर्वीची दिंडोरी येथील तळेगावातली। एक गवळी डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्यांच्या पगड्या, गळ्यात सरी, हातात सोन्याचं कड, पायात मारवाडी जोडा, कमरेला धोतर असा बादशाही राहणारा हा जवान शरीरानेही निधड्या छातीचा होता। वयाच्या 16व्या वर्षी त्याला लग्नाची मागणी येते। 5व्या मांडवी लग्न ठरतं। 5 दिवस आधी अंगाला हळद लागते आणि हळदीच्या दुसऱ्याच दिवशी फेरफटका मारण्यासाठी गावात जात असताना 7 ते 8 चोर त्यांच्यावर आकस्मिक हल्ला करतात। तिथे त्या चोरांशी लढताना त्यांना वीरमरण येतं। घरची मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्यांना मुठमाती देतात। तो दिवस असतो फाल्गुन वद्य प्रतिपदेचा। मात्र त्यांचा जीव जात असताना लग्नाची इच्छा मनापासून राहून जाते। परंतु मित्रांनो, पुढे एक विचित्र चमत्कार घडतो। घरची मंडळी येत असताना त्यांच्या आजूबाजूला वाद्य वाजू लागतात। हा गवळी ज्या ठिकाणी खंडेरायाची पूजा करायचा त्या जागेवर त्यांची पूर्ववत प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलूही लागली, जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करेल त्याचे मी काम करेन। तेव्हापासून त्यांच्याकडे कोणीही गाऱ्हाणं सांगितलं की त्याचा निवारा होऊ लागला। मात्र त्यांची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून हळदीचा नवरदेव बाशिंग बांधून दरवर्षी आपल्या बायकोच्या शोधात फिरतो। त्यालाच दाजिबावीर म्हणतात। होळीच्या दिवशी रात्री त्याची तळेगाव येथे समाधीच्या ठिकाणी पूजा केली जाते आणि या बाशिंग वीराची मिरवणूक जुन्या नाशिकातील बुधवार पेठमधून निघते। दुपारी 2 वाजता निघालेली ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरू असते। धुळवडीच्या दिवशी वाजत गाजत ही मिरवणूक जुन्या नाशिकमधून निघते आणि पुढे जुनी तांबट लेन, रविवार पेठ, गंगा घाटावरून परत जुन्या नाशिकमध्ये या मिरवणुकीचा शेवट होतो। घरासमोर रांगोळी काढत ठिकठिकाणी औक्षण करून या वीरांचं स्वागत केलं जातं। गेल्या 40 वर्षांपासून बेलगावकर घराण्याला हा मान देण्यात आलाय। लग्न होत नसेल किंवा लग्न झाल्यावर मूल होत नसेल तर या दाजिबा वीराला तुम्हीही नक्की नवस करून बघा। तेव्हापासून पूर्वजांची एक आठवण म्हणून त्यांचे टाक वाजत गाजत गंगेवर नेऊन पूजा केली जाते। तसेच या वीरांच्या मिरवणुकीत अनेक जण सहभागी होऊन नाचण्याचा आनंद लुटतात। तसेच यावर्षी 14 मार्चला धुलिवंदन आहे। मग एकदा जुन्या नाशिकमध्ये येऊन बघाच ही 350 वर्षांपूर्वीची अनोखी परंपरा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।